पिंपरी चिंचवडमध्ये आगामी निवडणुका घड्याळ आणि तुतारी या दोन चिन्हांच्या एकत्रित ताकदीने लढवल्या जातील अशी स्पष्ट घोषणा अजित पवार यांनी केली। स्थानिक पातळीवर विकासाला गती देण्यासाठी आणि मतदारांना सक्षम पर्याय देण्यासाठी ही एकजूट महत्त्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं। वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून जनहितासाठी निर्णय घेतला गेला आहे। शहराच्या पायाभूत सुविधा, रोजगार, वाहतूक आणि नागरी सोयी सुविधांवर लक्ष केंद्रित करत ही युती निवडणुकीला सामोरी जाणार आहे। जनता या एकजुटीला सकारात्मक प्रतिसाद देईल असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला। साधारण पिंपरी चिंचवडमध्ये उमेदवारी लढवत असताना त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे घड्याळ आणि तुतारी हे एकत्रपणे निवडणुकीला सामोरं जात आहे। त्याच्यामुळं हा परिवार पुन्हा एकत्र येण्याचं काम होत आहे। बऱ्याच जणांच्या मनामध्ये तशा पद्धतीने होतं। महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या करता काही गोष्टी कराव्या लागतात आणि तशा पद्धतीनं ह्यावेळेस ह्या सगळे नेते मंडळी बसलेली होती आणि जागांचं वाटप करत असताना काही पुढं मागं सरकून व्यवस्थित जागांचं वाटप केलेलं आहे।